राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी शेवटची आणि महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली। सरकारने आता शेतकऱ्यांच्या हितासाठी 3 मोठे निर्णय सुद्धा जाहीर केले असून त्यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। यापैकी पहिला जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो आता पीक विम्याचा असणार आहे। त्यानंतर जो काही निर्णय असणार आहे आणि जो दुसरा निर्णय सांगितण्यात आला आहे तो मतलब कर्जमाफीचा असणार आहे। टप्प्याटप्प्याने राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आणि तिसरा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये इथं तुमच्या खात्यामध्ये मिळणार। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। यामध्ये बघा रकमेबद्दलही आता शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळाली। लवकरच हे पैसे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार। या संदर्भामध्ये मिळालेल्या माहितीनुसार निधी वाटप पहिली आता फेरी 15 जिल्ह्यांमध्ये होणार आणि 95 तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये आता बघा जिल्ह्यातील इथं शेतकऱ्यांना सगळ्यात आधी या योजनांचा लाभ भेटणार आहे। सगळ्यात सांगण्यात आलेलं बघा सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आता समाधान आणि आनंदाची इथं फुलकारी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंददायी असणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। बघा आता शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम भेटणार आहे, यासोबत कर्जमाफीचा लाभ आणि पीएम किसान योजनेचे पैसे हे देखील सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या खात्यामध्ये सर्व इथं पैसे एकत्र येणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमीच आपल्याला समजावं लागणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की एक अत्यंत महत्त्वाची बातमी हे तुमच्यासाठी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, इथं तुम्हाला आता सांगण्यात आलेलं आहे की पीएम किसानचे जर का तुम्ही लाभार्थी असाल तर त्याची तारीख देखील आता जाहीर करण्यात आली आहे। तारखेला तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार। त्या व्यतिरिक्त बघा तुम्हाला नुकसान भरपाई कमी मात्रामध्ये जमा झाली असेल तर नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला वाढून आता पैसे मिळणार 18,900 रुपये हेक्टरी प्रमाणे। तर तुम्हाला पैसे भेटले नसेल पीएम किसान योजनेचे किंवा तुम्हाला नुकसान भरपाई भेटली नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी आजचा व्हिडिओ असणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी तुम्ही वाट बघत असाल तर कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार? 30 जूनच्या आधी कर्जमाफी होणार, परंतु आता कर्जमाफी डिसेंबर महिन्यामध्ये होणार हे आता जाहीर करण्यात आलं पहिल्या पात्र शेतकऱ्यांची। तर पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र असेल त्यांचीच आता कर्जमाफी होणार असं आता सरकारने सांगितलेलं आहे। मग त्या यादीमध्ये आपला नंबर आपल्याला कसा लावायचा आहे, कोणता फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून 4 मोठे निर्णय अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेले आहे। त्यामधनं आता 3 निर्णयांतर्गत निधी वाटपाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून चौथ्या निर्णयाचे पैसे इथं टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। सरकारकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा अंतर्गत 18,900 रुपये मंजूर करण्यात आले आहे। नुकसान भरपाईचे रकमेचे 10,000, जसे की कोणाला 17,000, कोणाला 18,000, कोणाला 18,900 रुपये अशा प्रमाणे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अलग अलग रकमेमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे। तर असली माहिती आता तुम्हाला मी सांगत आहे, परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा राज्यभरातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक शौर्याचा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता खरी वेळ आली जाणून घेण्याची। बघा नेमका कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यांमध्ये 15 जिल्हे आणि 95 तालुके निवडण्यात आलेले आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये समाविष्ट असेल, तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका यादीमध्ये असेल तर तुम्हाला 18,900 रुपये नुकसान भरपाईचे आणि 10,000 रुपये आणि 17,000 रुपये भरपूरशा शेतकऱ्यांना मिळालेले आहे। तर तुम्हाला यामध्ये नंबर लावायचा असेल तर काय करायचं आहे ते देखील सांगतो। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये म्हणजेच राज्य सरकारकडून इथं भेटणार आहे आणि निधी तुम्हाला मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये। म्हणजेच बघा इथे केंद्र सरकारचे पीएम किसान आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी म्हणजे तब्बल 4,000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी मग आनंदाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता मुद्द्यावर सविस्तरपणे येऊया आणि त्याची बातमी आता सविस्तरपणे जाणून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कर्जमाफी कोणत्या राज्यामध्ये इथं पहिल्या टप्प्यांमध्ये होणार आहे। आता बघा राज्य सरकारने कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये करण्याचा आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे। 15 जिल्हे, त्यानंतर बघा 95 तालुके वाटप होणार आहे। यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। त्यामध्ये आता कोणते शेतकरी आता कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे? बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेची KYC केली असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार। तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार। त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट कोणतं असणार आहे तर बघा आता तुम्हाला 30 जून पर्यंत तुमची कर्जमाफी होणार। ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जास्त मात्रामध्ये कर्ज असणार आहे तर त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट इथं रहिवासी दाखला, इन्कम टॅक्सचं जे काही उत्पन्नाचा दाखला असणार आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, संलग्न बँक अकाउंट लिंक असणं अत्यंत आवश्यक असणार आहे। आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे। हे सर्व कामं 7/12 डिजिटल तुम्हाला लागणार आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे जे कर्जमाफीसाठी आता शेतकरी वाट बघत
बघत होते त्यांनी. आता त्यानंतर बघा पीक विम्याचे तुम्हाला 18,500 रुपये कसे मिळणार. तुम्ही नुकसान भरपाईचे जे काही क्लेम असणार आहे ते तुम्ही केले असेल, नुकसान भरपाईचे तुम्ही फॉर्म भरला असेल, पीक विम्याचा फॉर्म भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या या 4-5 योजनेसाठी तुम्हाला एकच कॉमन काम करून ठेवायचं आहे, ते म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येत असतात. तर तुमचं जर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, कारण की हे सर्व कामं जर का तुम्ही कराल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे मिळून जातील. तर शेतकरी बांधवांना पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना आणि कर्जमाफी योजना या सर्व योजनांची महत्त्वपूर्ण माहिती होती. तर अशा शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.